आज माननीय आमदार विजय बापू शिवतारे, माननीय जिल्हाधिकारी, मी पुरंदर विमानतळाच्या भूसंपादना प्रकरणी या भूसंपादनाला विरोध असणाऱ्या अनेक मान्यवरांशी चर्चा केली। जी काही घटना परवा त्या ठिकाणी झाली त्या घटनेचाही आढावा आम्ही घेतला। खरं तर आजच्या बैठकीत असलेल्या सर्वांची मागणी अशी होती की जे काही आमचे तिथे शेतकरी आणि शेतकऱ्याची मुले यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे कमी केले पाहिजे। निरपराध शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शासनाने चौकशी करून त्यांना तात्काळ त्या गुन्ह्यातनं कमी करावं। त्यांना आम्ही सांगितलं की त्या गुन्ह्यामध्ये जे काही प्रत्यक्ष सहभागी आहे किंवा आमच्या अधिकाऱ्याला मारहाण केली आहे असे काही सिरियस व्हिडिओज आमच्याकडे आहे। ते व्हिडिओमध्ये असलेले जे काही लोक असतील त्याच्याबद्दलचा वेगळा विचार करावा लागेल, पण जे काही निरपराध आहे किंवा उभे असणाऱ्या लोकांना काही गुन्हे दाखल झाले किंवा हे तपास करावा लागेल आणि त्याचा निर्णय घ्यावा लागेल। मी माननीय मुख्यमंत्री, उद्या आमची कॅबिनेट आहे त्यावेळी मी चर्चा करेल आणि या ठिकाणी त्यांची मागणी जी आहे गुन्हे कमी करण्याची आणि आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आंदोलनातून जे काही झालं आहे ते एक भावना होत्या, प्रक्षोभक भावना होत्या, त्या भावनातून त्यांनी काही प्रकार झाला तो कमी शासनाने करावा, त्याबद्दल शासनाने विचार करावा। दुसरं, या राज्याचा भूसंपादन मंत्री म्हणून मी त्याच्याही चर्चा केल्यावर दोन गोष्टी प्रामुख्याने या ठिकाणी आढळल्या किंवा चर्चा आल्या। एक तर पहिली चर्चा अशी आहे की कुणालाही पुरंदर विमानतळात जागा द्यायची नाहीये असा त्यांचा चर्चेचा सारांश आहे। पण मी त्यांना समजवलं की शेवटी नागपूरमध्ये मिहान प्रकल्प झाला, कार्गो हब झाला, नागपूर शहराला लागून असलेल्या हजारो एकर जमीन शेवटी देशकार्याकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता आम्ही दिल्या आणि एखाद्या राज्याने किंवा केंद्राने प्रकल्प ठरवला त्या प्रकल्पाला करावंच लागतं। मोठे मोठे प्रकल्प या राज्यामध्ये झाले आणि शेवटी शासनाची भूमिका प्रकल्पामागे काय आहे तर पुरंदर विमानतळाने, पुरंदरच्या कार्गो विमानतळाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं चित्र बदलणार आहे। संपूर्ण जगाशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा माल हा डायरेक्ट इंटरनॅशनल लेवलला एक्सपोर्ट होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा लाभ होऊ शकतो। या भागातल्या 21व्या शतकातल्या डेव्हलपमेंटमध्ये, पुण्याच्या डेव्हलपमेंटमध्ये ज्या पद्धतीनं पुणे आज मुंबई नंतरचं महत्वाचं शहर, दिल्ली नंतरचं महत्वाचं शहर, बेंगलोर नंतरचं महत्वाचं शहर या ठिकाणी या महाराष्ट्रात डेव्हलप होते आहे, या शहराला एक असं विमानतळ जे जगाच्या पाठीवरचं सर्वात उत्कृष्ट विमानतळ या ठिकाणी करण्याचा शासनाचा मानस आहे, तो मानस मात्र शासनाचा आहे। त्यामध्ये शासनाची भूमिका बदलणार नाही, कारण विमानतळ झालंच पाहिजे। विमानतळाशिवाय आपल्या देशाला विकासाचा पर्याय नाही किंवा पुणेलाही विकासाकडे नेऊ शकणार नाही। सर्व शेतकऱ्यांना माझी भूमिका काही मान्य नव्हती। त्यांनी सांगितलं की आम्ही काही जागा देण्याचा प्रयत्न करणार नाही, पण मी सर्व शेतकऱ्यांना, इथे नसलेल्या शेतकऱ्यांना विनंती करतोय आपल्या माध्यमातून, जे आहे त्यांनाही विनंती करतोय की शेवटी ए हा मान्य आहे की तुम्हाला द्यायचं नाही, पण बी काहीतरी असावा। म्हणजे समजा द्यायचंच आहे, आता सरकारला घ्यायचंच आहे, काय असावं, तिथली नेमकी तुम्हाला किती किंमत असली पाहिजे, या देशातल्या राज्यातलं सर्वात चांगलं भूसंपादनाची किंमत कुठे मिळाली आहे, या भागातले रेडी रेकनर काय आहे, रेडी रेकनर सोडा मार्केट रेट काय आहे, त्यावर लार ऍक्ट प्रमाणे काय करायचं,
जर तुम्हाला निगोशिएट करायचं असेल तर काय करायचं, किंवा तुम्हाला प्रत्येक गावाला काय सरकारकडनं मला पाहिजे आहे, 1, 2, 3, 4, 5, 7, 8 काय मागण्या आहे, तुम्ही एक तर आम्हाला 7 दिवसामध्ये कळवा की काय मागण्या तुमच्या नेमक्या आहे, काय मागण्यावर तुम्हाला आपल्या जागा द्यायच्या आहे. किंवा मग शासन तुम्हाला कळवेल 7-15 दिवसामध्ये की आमची ही मानसिकता आहे, आमचा हे आमच्या सर्व राज्यातले देशातले कायदे वापरून हे आम्ही तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या खिशात काय टाकता येईल आणि जे जे कायदे तोडता येत नाही, थोडा बेंड करून सुद्धा कायदा बेंड करून काय करता येईल याच्या भूमिका आम्ही शेतकऱ्यांना मांडली आहे. शेतकऱ्यांनी तशी तयारी फार दर्शवली नाही की आम्हाला जागा द्यायची आहे, पण मला या ठिकाणी शेतकऱ्याला विनंती करायची आहे. आम्ही जे काही आता तिथे जे काही संभ्रम चालू आहे, काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने एक रेट डिक्लेअर करून टाकला व्हॉट्सअपवर, एवढेच मिळणार आहे, एवढेच मिळणार आहे, आणि त्यातून संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाची भूमिका वेगळी आहे. शासनाला आजच्या त्या ठिकाणी काय देऊ शकतो आपण ती द्यायची आहे. आणि मला वाटतं की जेव्हा शासन आपल्याकडनं एखादी गोष्ट घोषणा करेल किंवा एखादा पॅकेज घोषणा करेल, तेव्हा पुरंदर विमानतळाचा जो काही विरोध सुरू आहे त्यातल्या शेतकऱ्यांना वाटेल की खरंच सरकारने काही चांगलं दिलं आहे, खरंच आपण देशाकरता काहीतरी समर्पण केलं पाहिजे, खरंच आपल्या राज्याच्या विकासात आपण सहभागी झालो पाहिजे असं शेतकऱ्यालाही वाटेल. आणि मग शेतकऱ्यांना त्यात एखाद्या गोष्टी वाढून पाहिजे असतील तर सरकार ओपन आहे. माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा करेल. त्यांचाही भूमिका आहे की पुरंदर विमानतळातील प्रकल्पस्थांना न्याय मिळाला पाहिजे. माझी भूमिका संपादन मंत्री म्हणून आहे. अजितदादा, एकनाथ शिंदेजी आहे, विजय शिवतारेजी आहे. कालही मी कार्यक्रमातलं विजय शिवतारेंनी मला सांगितलं, खरं तर आम्ही आमच्याकडनंही शेतकऱ्याला ऑफर देऊ, त्यांनी आम्हाला काही ऑफर द्याव्या, त्यांनी त्या ठिकाणी ग्रामसभा घेऊन कळवावं आम्हाला की आम्हाला हे पाहिजे आहे, आम्ही त्यांना काही कळवू, आणि शेवटी टेबलवर बसून मला वाटतं की हा तिळा सुटला पाहिजे. शेतकऱ्यांना आमची विनंती आहे शासनातर्फे, हा तिळा सुटावा, यातनं विकासाचा मार्ग उघडावा. पुणे जिल्ह्याची, पुणे शहराची एक मोठी त्या ठिकाणी विकासाचा जो हा थांबलेला प्रकल्प आहे तो पुढे जावा अशी भूमिका आमची आहे. पुढच्या 15 दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा चर्चा करू, आणि तोपर्यंत शेतकऱ्यांना माझी विनंती भेटलेली आहे, तुम्ही सुद्धा आम्हाला काही कळवा, आम्ही तुम्हाला कळवू. यातनं जे काही चांगलं करता येईल, म्हणजे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू राहील, या पद्धतीचा मार्ग शासन काढण्याचा प्रयत्न करेल असं मी शेतकऱ्याला सांगितलं आहे. यामध्ये काय मोबदल्याचा चर्चा अशी आहे की मोबदला अजून वाढून मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा काही शेतकऱ्यांना किंवा आजच्या डेलिगेशन मध्ये जे काही लोक या ठिकाणी आले त्यांनी पहिला प्रश्न मांडला की आम्ही देणारच नाही जागा, आणि दुसरा आमच्याकडनं ऑफर दिली की तुमच्याकडे आम्ही जे काही तुम्हाला कळवू, पॅकेज देऊ किंवा आम्ही तुम्हाला पॅकेज डिक्लेअर करू, तेव्हा तुमच्यापैकी काही वाटलं की याच्यात कमी आहे, वाढून द्या, ती आम्ही भूमिका करू, काय अडचण असेल तर. पण तुम्ही हा विचार करू नका की बाबा आम्हाला जागा द्यायचीच नाही आहे, पुरंदर विमानतळ करायचंच नाही आहे, होऊच द्यायचं नाही आहे. मी त्यांना माझ्या नागपूर जिल्ह्यातलं मिहानचं उदाहरण दिलं की मिहानमध्ये मी स्वतः 5,500 एकर जागा दिली आम्ही. शेवटी सरकारला एखादा प्रकल्प करायचा आहे तर तो नवी मुंबई प्रकल्प झाला. मी एवढा मोठा पुण्यासाठी म्हणजे कितीतरी पिढ्यांना हा या विमानतळाचा उपयोग होणार आहे किंवा विकासाचे दारं उघडणार आहे पश्चिम महाराष्ट्राचे. आणि पुणे हे इतकं मोठं जगाच्या नकाशावर येणारं शहर आहे या विमानतळामुळं, तर कशाला आपण थोडं आपल्याला यासाठी आपलं योगदान द्यावं लागेल. तुमच्या मनात हृदयात हे आहे की आम्हाला हे मिळालं पाहिजे, ते आम्हाला कळवा, आम्ही त्याच्यावर पॅकेज तयार करू. मी तर त्यांना ऑफर दिली आहे, तुम्ही आम्हाला कळवा, तुमच्या म्हणण्यावर आम्ही पॅकेज तयार करू किंवा आम्ही डिक्लेअर करतो, त्यावर तुम्ही चर्चा करा. तर असं याच्यावर आम्ही आलो आहे. शेतकऱ्यांना किंवा तिथल्या ग्रामस्थांना पुनर्वसनाची अपेक्षा आहे असं अनेक शेतकरी बोलत आहेत, ग्रामस्थ बोलत आहेत. राज्य सरकारकडनं या संदर्भात काही होत आहे, कारण 13चा जो भूसंपादन कायदा आहे त्यामध्ये पुनर्वसनाची कुठलीही तरतूद नाही. त्याविषयी राज्य सरकार विचार करणार आहे. मी काय म्हटलं, त्यांच्या म्हणणं येऊ द्या माझ्याकडे. मी भूसंपादन मंत्री म्हणून एवढंच सांगतो, म्हणणंच आलं पाहिजे की आमच्या 4 गोष्टी आम्हाला या पुनर्वसन करून पाहिजे, आम्हाला हे करून पाहिजे, आम्हाला
या लार ऍक्ट प्रमाणे हे करून पाहिजे, आम्हाला या ऍक्ट प्रमाणे शेवटी या देशात कायदे आहे जमीन संपादन करण्याकरता. निगोशिएशन, प्रायव्हेट निगोशिएशनचा कायदा आहे, त्याच्या काही बेनिफिट्स आहे, MIDC ऍक्ट आहे, रेल्वे ऍक्ट आहे, लार ऍक्ट आहे. याच्यात लार ऍक्टच आहे राज्य शासनाचा, आणि लार ऍक्ट लावलेला आहे. त्याच्यामध्ये अजून काही आम्हाला काय करता येईल, पण दोन गोष्टी आहे. मागणी आली तर टेबलवर मागणी फ्रेम करता येईल, सोडवता येईल, किंवा शासनाने आम्ही आमच्याकडनं पॅकेज आम्ही डिक्लेअर केलं ते मान्य होणार नाही. त्यांच्याकडनं मागणी आलं तर आम्हाला उत्तम होईल, आम्ही त्याच्यावर विचार करू. मी 7ही गावांना विनंती केली, तुम्ही आपापल्या गावाच्या ग्रामसभा घेऊन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आम्हाला हे पाहिजे. पण तुम्ही हा मुद्द्यावर आणलेला आहे की आम्हाला द्यायचंच नाहीये, आम्हाला करायचंच नाहीये. तर मात्र या देशातले किंवा राज्यातले अनेक उदाहरण बघितले, त्यांना मी ते सांगितलं, किती शेतकऱ्यांनी म्हटलं किंवा किती तुम्ही म्हटलं, तुम्ही सरकारला मागणी करू शकता पण द्यायचंच नाही आहे. आणि त्याच्यातून इतकं मोठं हित या, शेवटी हा प्रकल्प जेव्हा डिझाईन झाला तेव्हा या प्रकल्प इथे का व्हावा याचे पॅरामीटर ठरले, त्याचेही टेक्निकल पॅरामीटर ठरले असतील. प्रकल्प या ठिकाणी त्यांचा म्हणा प्रकल्प दुसरीकडे करा. दुसरीकडे एकदा ठरलं की ते करायचं, आणि का ठरलं की त्याच्यामध्ये अनेक एजन्सीनी, अनेक त्या ठिकाणी तेव्हाच्या टेक्निकल एजन्सीने रिपोर्ट दिलाय इथेच झालं पाहिजे, कारण इथे झालं याच्याशी का दुश्मनी आहे शेतकऱ्याची आमची, किंवा तिकडे झालं का इकडे झालं का, शेवटी कुणाची जमीन घ्यावीच लागणार. तर मी त्याला समजून सांगितलं आहे. माझी विनंती आपल्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आहे की त्यांनी आपापल्या गावाचे ऑफर आम्हाला द्यावे. आणि आतापर्यंत त्यांनी छान, म्हणजे 2018 पासून जे काही ऑफर दिले आम्हाला ग्रामसभेतून, द्यायची नाही असे ऑफर दिले सरकारला. जेवढ्या ग्रामसभा झाल्या भागात तेवढ्या द्यायचंच नाही अशा पत्र आले आहेत. आता मी त्यांना म्हटलं आहे की तुम्ही याचा बी पार्ट विचार करा आणि आम्हाला ऑफर द्या, नाहीतर सरकार आपल्याकडनं मग एक ऑफर देईल. तर आता या सगळ्या गोंधळानंतर तिथलं जे सर्वेक्षण आहे ते थांबवलेलं आहे का ते सुरूच राहणार? नाही, आम्ही थांबवलं आहे. आम्ही शेतकऱ्याच्या मुळावर उठून किंवा शेतकऱ्यांच्या जीवावर उठून कुठलं सर्वेक्षण करणार नाही. माननीय मुख्यमंत्र्यांना मी बोलतो, 15 दिवस आम्ही वेळ मागितली आहे. मी शेतकऱ्यांना विनंती करतोय वारंवार की पार्ट बीचा विचार करा, एचा विचार थोडा देशाकरता राज्याकरता सोडून द्या. ए म्हणजे देणार नाही, बी म्हणजे देऊ पण कसं पाहिजे ते आम्ही विचार त्यांना विनंती केली आहे. भूसंपादन मंत्री, महसूल मंत्री, मी सर्व शेतकऱ्यांना विनंती केली आहे. मी तुमच्या मध्यस्थी करायला तयार आहे. मला त्या ठिकाणी लार ऍक्टचा अधिकार आहे, त्यामुळं आपण त्यांच्या भल्याकरता जेवढं करता येईल तेवढं करू. किती टक्के शेतकरी तयार आहेत आणि किती विरोध करतात? काहीच आज तर सांगितलं ना मी तुम्हाला, पार्ट हे आज आहे की काहीच तयार नाही, त्यांची इच्छाच नाही जे आलं आहे त्यांची. पण मी त्यांना शासनाकडे सांगितलं की असं होत नाही, की नाही तयारच नाही, असं होत नाही. तुम्ही पार्ट बी वर चर्चा करा. ते म्हणले की आज मी पार्ट बी करू सांगू शकत नाही, आम्ही आपल्या गावात जाऊ बोलू. पण ते त्यांचाही किती बोलता येईल त्यांना किती लोक ऐकतील शेतकरी हे माहिती नाही. पण तरी मी तुमच्या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला तुम्ही आपल्या प्रेसच्या माध्यमातून लिहा की आमची ऑफर आहे सरकारला की त्यांना काय पाहिजे आहे. त्यांनी हा हट्ट सोडावा की विमानतळच होऊ देणार नाही, विमानतळ होऊ देणार नाही हा हट्ट सोडावा. याऐवजी शासनाने काय काय केलं पाहिजे यावर शासन चर्चा करायला तयार आहे, जिल्हाधिकारी चर्चा करायला तयार आहे. आमचे जिल्हाधिकारी 7ही गावाचे ऑफर घेतील आणि त्याच्यावर फायनल स्टेटमेंट तयार करतील. मंत्रिमंडळासमोर जाऊ गरज पडली तर. पण पुणे विमानतळ, पुरंदर विमानतळ झालं पाहिजे याच्यात तर कोणाच्या मनात काही ना नाही आहे. ते शासन ठरवलेलं आहे शासनाने, आणि शासनाने ठरवलं तर ते करावंच लागेल. 7 गावातील अनेक शेतकरी विरोध करतात, नेमकी 100% शेतकरी विरोध करतात का, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की काही शेतकरी ज्यांची जमीन जातात ते विरोध करतात, पण काही शेतकऱ्यांच्या जमिनी देण्याची तयारी आहे असाही मुद्दा येतोय. फक्त रेट किती फुटणार आहे एवढीच एक अपेक्षा लोकांना आहे. मी तेच सांगितलं आहे, तुमच्या मनाला वारंवार तेच सांगतो. तुम्ही माझी जिल्हा प्रशासनाला असं काही सर्वे केला आहे की नेमकी शेतकऱ्यांचा विरोध किती? नाही, जिल्हा प्रशासनाने किती सर्वे केला तरी लार ऍक्ट मध्ये अधिकार आहे. किती 4 पट 5 पट जे काही आहे, आज जे काही रेट, जे काही आमचा आजचा जो बाजारभाव असेल, आजचा जो काही आम्ही रेट लावू त्याच्या 5-4 पट आम्ही लार ऍक्ट मध्ये देतो, 5 पट निगोशिएशन मध्ये देतो. त्यानंतर पीक फळबाजाचे पैसे वेगळे देतो, घरांचे पैसे वेगळे देतो, जिरायतीचे वेगळे देतो, बागायतीचे वेगळे, सारं आम्ही देतो. ते खूप जातं असं. मग त्याला काही व्याज लावतो आम्ही, व्याजाची रक्कम देतो. हे केलं तर खूप ते असं जातं. ते एकदा समजून घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी की त्यांना जर आज त्याची जमीन समजा 50 लाख रुपये एकर आहे, मग त्यांना उद्या 70 लाख रुपये एकर मिळाली मार्केटची, तर शासनाकरता येणाऱ्या पिढीकरता त्यांनी मोठं मन करायचं.
देणारच नाही भूमिकेतनं न येता देणार पण आम्हाला हे द्यावं सरकारने, या भूमिकेत शेतकऱ्यांनी यावं याच्याकरता मी बैठक घेतली. आणि आता आपण सांगितलं की 5 पट जास्तीत जास्त देऊ शकतो आपण निगोशिएबल, ते नियमच आहे. बरोबर. पण तुम्ही त्या व्यतिरिक्त पॅकेज टाईप म्हणतायत, म्हणून म्हटलं की सरकारला जे अधिकार आहे, केंद्राचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये 5% पर्यंत त्याच्यावरती राज्य सरकारला स्वतःचे अधिकार दिलेले की देऊ शकता. असं काही पॅकेज द्यायची सरकारची मानसिकता आहे का? मी एकच विनंती करतो सर्वांना, त्यांच्याकडनं काय मागणी आहे ती तर थोडं बाहेर येऊ द्या. मी तेच म्हणतोय त्यांना, ए वरच बोलताय ते देणार नाही. मी त्यांना वारंवार सांगतोय तुम्ही बी वर बोला, कारण ए वर माझा जो अनुभव आहे माझ्या आयुष्यातला, ए वर मी खूप आंदोलन केलं, मी विरोधी पक्षामध्ये होतो, खूप प्रकल्प वाढवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी सरकारने एकदा नोटिफाईड केलं, प्रकल्प होतातच. 2 वर्षानुसार 4 वर्षानुसार प्रकल्प काय होतं, 4 वर्ष लेट झाला काय होईल, प्रकल्पाची किंमत वाढेल, पैसे कोणात जातील, सरकारचे जातील, होईल काय. यांनी आंदोलन केलं, आम्ही खूप अडवून राहिलो. यात दोघांचे नुकसान आहे. शेतकऱ्याचे नुकसान आहे की त्यांचे आंदोलन चालू राहतील, इकडे सरकारचे रेट वाढत जाईल, म्हणजे जो प्रकल्प 4,000 कोटीचा तो 8,000 कोटीचा होईल. शेवटी पैसे आहे कोणाचे, लोकांचेच पैसे आहे ना. त्यामुळे लवकरात लवकर जर समृद्धी महामार्गावर जसं झालं, समृद्धी महामार्ग अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण एक लेवलला एक ऑफर आली, भडाभड जमिनी 701 किलोमीटर जमिनी त्या ठिकाणी ऍक्वायर झाल्या 3 महिन्याच्या आतमध्ये. मी त्याला तेच सांगितलं, तुम्ही बोला तर खरी, सरकार तुमच्याशी बोलायला तयार आहे, सरकार निगोशिएशन करायला तयार आहे, सरकार तुमच्या मागण्यावर चर्चा करायला तयार आहे, पण तुम्ही एवरच थांबले आम्ही देणार नाही. तर शेवटी सरकारला ते प्रकल्प करायचा आहे, तो विकासाचा मुख्य केंद्रबिंदू आहे या महाराष्ट्राच्या आणि पुण्याच्या आणि इंटरनॅशनल लेवलच्या. तर त्यांनी माझी ऑफर, माझी विनंती ऐकेल असं मला वाटतं. 2 दिवसांपूर्वी जो काही प्रकार तिकडे घडला पुरंदरमध्ये, त्यामध्ये त्या सगळ्या आंदोलनामध्ये काही दलाल घुसल्याचा सुद्धा आरोप केला जातोय आणि तिथल्या काही शेतकऱ्यांवरती देखील गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये 307 कलम लावण्यात आल्याचं म्हणलं. ते शेतकऱ्यांचं म्हणणं की असा प्रकार घडला नसताना सुद्धा शेतकऱ्यांवरती 307 सरकारकडे व्हिडिओ आहेत, त्याची सगळी चौकशी सरकारचे व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये बैलगाड्या का सोडण्यात आल्या, बैलगाड्या सोडल्या. आता त्या बैलगाड्यामध्ये कोणाला आमच्या अधिकाऱ्यांना काय, आमच्या त्या कर्मचाऱ्यांना काय, ठीक आहे, त्याची चौकशी करू. शेतकरी राजा जो आहे त्याच्या मुलांना, त्यांच्या महिलांना जो काही तिथे जाणीवपूर्वक काही त्या ठिकाणी रजिस्टर झालं असेल तर ते माग घेत आहे सरकारला. पण काही लोकांनी तिथे, शेवटी गावामध्ये 2 प्रकारचे लोक असतात, एक आंदोलन चिघळवणारे आणि एक बिचारे आंदोलनामध्ये काही कारण नसताना भरडणारे. तर चिघळवणारे कोण आहे याच्यामध्ये सरकार जाणार आहे, पण त्यांची मागणी आमच्या मुलाबाळाला काही कारण नसताना काही पोलिसांनी केलेलं आहे, त्याच्यामध्ये मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आज. नाही, ज्यावेळेस असे प्रकल्प येतात तर सुरुवातीला दलाल मंडळी तिथे घुसतात, जमिनी विकत घेतात, नंतर त्यातनंही काही गोष्टी वाढतात. या प्रकारात नेमकं काय झालंय? नाही, आता मला या प्रायमरीत असं म्हणता येणार नाही कोणी दलाल वगैरे असं आज मला म्हणता येणार नाही, कारण मी त्याची चौकशी आज घेण्याची फक्त ऑफर दिली आहे. याच्यामध्ये शेवटी या भूसंपादन कायदा आल्यानंतर काही झालं असेल किंवा ज्या दिवशी आमचं नोटिफिकेशन झालं ते बघावं लागेल, तो वेगळा विषय आहे. पण ते 1-2 दलाला करता सर्वसाधारण शेतकऱ्याचं नुकसान करणं काही योग्य नाहीये. 1-2 लोकांनी काय केलं असेल तर मला माहिती नाही, ते बघावं लागेल आम्हाला. पण सर्वसाधारण शेतकऱ्याबद्दल मी बोललो आहे. माझी विनंती शेतकरी ऐकतील, सरकारची विनंती ऐकतील, मुख्यमंत्र्याची विनंती ऐकतील, अजित पवार, एकनाथ शिंदेजी आम्ही सर्व एकत्र आहोत, शिवतारे बापू आहे. शेवटी हा प्रकल्प होऊ द्यावा एवढीच विनंती लोकांना माझी आहे. तुमच्या काय काय ऑफर असतील त्या सरकारकडे आपण द्याव्या, त्याच्याबद्दल विचार शासन करेल. सरकार लोकांशी बोलायला तयार आहे, सरकार पॉझिटिव्ह भूमिकेमध्ये आहे, सरकार मोगलशाही करणार नाही, सरकार जमिनी संपादन करताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू राहील असाच निर्णय करेल. परंतु शेतकऱ्यांनी मात्र थोडा हट्ट सोडावा आणि पुण्याच्या, देशाच्या, महाराष्ट्राच्या विकासाकरता, कारण हा इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे, हा जगाला जोडणारा प्रोजेक्ट आहे, यातनं संपूर्ण कार्गो हब तयार होणार आहे आणि एकदा कार्गो हब तयार झाला त्या भागाचं संपूर्ण चित्र पालटतं असा संपूर्ण जगाचा आतापर्यंतचा डेव्हलपमेंटचा रेशो आहे.